जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. गणित बेसिक टू ॲडव्हान्स व्हिडिओ सिरीजचा हा आपला आज व्हिडिओ क्रमांक 11 आहे. आज आपण यामध्ये प्रकरण 5वे पाहणार आहोत. या प्रकरण 5व्यामध्ये आपण घातांक या प्रकरणाचा अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहोत. चला तर मग लगेच आजच्या प्रकरणाला सुरुवात करू. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपले व्हिडिओ जे आहेत रोज संध्याकाळी 7:45 येत असतात हे इथे लक्षात ठेवायचं आहे. चला तर मग लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. तर आजच्या व्हिडिओमध्ये काय विषय होता आपला? प्रकरण 5वे, घातांक. मग घातांक कशाला म्हणतात? घातांकाची काय व्याख्या आहे? तर घातांकाची व्याख्या आहेत बघा. घातांकाची व्याख्या आहे एखाद्या संख्येचा स्वतःचीच वारंवार गुणाकार थोडक्यात मांडण्याच्या पद्धतीला घातांक असे म्हणतात. उदाहरणार्थ मध्ये इथे तुम्हाला दिलेलं आहे 3चा चौथा घात. याचा अर्थ काय होतोय मग? तर हे 3 जे आहेत 4 वेळेस गुणाकारात आहे. 3 जे आहेत काय आहे? तर 4 वेळेस गुणाकारामध्ये आहे. याचा या पद्धतीने अर्थ होत असतो. मग मी याचं वाचन केलंय बघा इथं आता. 3चा चौथा घात. 3चा चौथा घात. यामध्ये 3 जो आहेत हा 3 पाया आहेत. 3 काय आहे? पाया आहेत. आणि हे 4 जे आहेत डोक्यावर लिहिलेले याला म्हणतात घातांक. याला काय म्हणतात? तर याला म्हणत असतात घातांक. आता तुम्हाला कळलं असेल पाया कशाला म्हणायचे आणि घातांक कशाला म्हणायचे आणि याचं वाचन कशा पद्धतीने केलं जातंय आणि त्याची व्याख्या काय आहे आणि घातांक कशाला म्हणतात? तर घातांक म्हणजे काय? तर एखाद्या संख्येच्या स्वतःशीच वारंवार गुणाकार थोडक्यात मांडण्याच्या पद्धतीला काय म्हणत असतात? तर घातांक म्हणत असतात. बघू याचे काही नियम आहेत. मग सुरुवात करू नियम क्रमांक 1 पासून. नियम क्रमांक 1 काय सांगतो? पाया समान असेल व गुणाकाराची क्रिया असेल तर घातांकाची बेरीज करावी. बरोबर आहे. नियम काय सांगतोय आपला? जर पाया समान असेल आणि दोघांच्या मध्ये गुणाकाराची क्रिया असेल तर घातांकाची बेरीज करावी. तर मग उदाहरण क्रमांक 1 बघू. बघा सगळ्यात पहिले आपल्याला उत्तर उदाहरण दिलेलं आहे 2चा चौथा घात गुणिले 2चा 6वा घात. 2चा 6वा घात. आता बघा पाया समान आहेत दोघांचा, पण पाया कसा दिलेला आहे? समान दिलेला आहे. म्हणून पाया काय करा? एकच वेळेस लिहा. आणि दोघांच्या मध्ये कोणती क्रिया आहे? तर गुणाकाराची क्रिया आहे. म्हणून काय करायचंय? घातांकाचा काय होईल? तर घातांकाची बेरीज होईल. घातांकाची काय होईल? तर घातांकाची बेरीज होईल. म्हणजे 4 अधिक 6 बरोबर 2चा 10वा घात. 2चा कितवा घात होईल? तर 2चा 10वा घात. आपल्या पहिल्या उदाहरणाचं योग्य उत्तर होईल. चला मग आता उदाहरण क्रमांक 2 बघू. बघा इथं चेक करा स्वतः तुम्ही. पाया समान आहे म्हणून एकच वेळेस लिहू. आणि बघा दोघांच्या मध्ये गुणाकाराचे चिन्ह आहे. बरोबर आहे. दोघांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणून घातांकाची बेरीज होईल नियमाप्रमाणे. 3 अधिक 5 बरोबर 7चा 8वा घात. कितवा? 7चा 8वा घात. आता नियम क्रमांक 1 जर तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 तुम्ही सॉल्व्ह करा. आता आपण बघू नियम क्रमांक 2. नियम क्रमांक 2 काय सांगतोय? पाया समान असेल व भागाकाराची क्रिया असेल तर घातांकाची बेरीज करावी. पाया कसा असेल? समान असेल. पाया कसा असेल? समान असेल आणि दोघांच्या मध्ये भागाकाराचं चिन्ह असेल तर बघा पाया दोघांचा पण काय 8 आहे. दोघांच्या मध्ये भागाकाराचं चिन्ह आहे म्हणून तुम्ही काय करणार आहे? 8चा 9वा घात आणि 8चा 4था घात. भागाकाराची क्रिया आहे की नाही, पण पाया सारखा आहे म्हणून एकच वेळेस लिहिला. आणि घातांकाची जी आहे वजाबाकी करणार म्हणजे 9 वजा 4 बरोबर 8चा 5वा घात. 8चा कितवा घात? 5वा घात. आपल्या पहिल्या उदाहरणाचं उत्तर येईल. आता उदाहरण क्रमांक 2 बघू. उदाहरण क्रमांक 2 मध्ये इथं चेक करून घ्या. पाया समान आहे म्हणून एकच वेळेस लिहा. आणि घातांकाच्या मध्ये दोघे संख्यांच्या मध्ये कोणतं चिन्ह आहे? भागाकाराचं चिन्ह आहे म्हणून घातांकाची काय करा? तर वजाबाकी करा. म्हणजेच 6चा 3रा घात. 6चा 3रा घात आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल. आता उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 तुमच्यासाठी व्यवस्थित सोडवा आणि चेक करा. तोपर्यंत आपण बघू नियम क्रमांक 3. नियम क्रमांक 3 काय सांगतोय? घाताचा घात असेल तर घातांकाचा गुणाकार करावा. बघा इथं काय दिलेलं आहे तुम्हाला? 2 आणि 2चा 3रा घात दिला आणि पुन्हा कंस दिला आणि त्याचा पुन्हा घात दिले. याला म्हणतात घाताचा घात.
आता घाताचा घात असेल तर काय करायचं, पाया एकच वेळेस लिहायचा आणि जे घातांक आहे त्यांचा गुणाकार करून घ्यायचा. म्हणजे किती, 4 त्रिक 12 बरोबर, म्हणजे 2चा 12वा घात. आता इथं पण त्याच पद्धतीने घाताचा घात, तर मग घातांकाचा काय करायचा, गुणाकार करायचा, म्हणजे 5 दुने 10, म्हणजे 7चा कितवा घात, 10वा घात. आपल्या दुसऱ्या उदाहरणाचं उत्तर असणार आहे उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4. तुम्ही सॉल्व्ह करा, तोपर्यंत मी घातांकाचा चौथा नियम क्लिअर करतो. बघा, घातांकाचा नियम क्रमांक 4. घातांकाचा नियम क्रमांक 4 काय सांगतो, कोणत्याही संख्येचा घात शून्यवा असेल, कोणत्याही संख्येचा घात शून्य असेल तर उत्तर 1 लिहावे. कोणत्याही संख्येचा घात शून्य असेल तर उत्तर किती लिहायला पाहिजे, 1. मग इथं 100चा कितवा घात दिले, शून्यवा घात, म्हणजे उत्तर किती असणार तुमचं, 1 असणार आहे. बघा आता याला सॉल्व्ह करू. 8चा कितवा घात दिले, शून्यवा घात, अधिक 7चा शून्यवा घात. 8चा शून्यवा घात म्हणजे 1 आणि अधिक 7चा शून्यवा घात म्हणजे किती, 1. 1 आणि 1 किती होतात, तर 2. 1 आणि 1 किती होतात, तर 2 होत असतात. म्हणजे आपल्या उदाहरण क्रमांक 2चं उत्तर किती असणार आहे, तर उदाहरण क्रमांक 2चं उत्तर असणार आहे 2. आता उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा. मी तोपर्यंत आपण नियम क्रमांक 5 बघू. नियम क्रमांक 5. नियम क्रमांक 5 काय सांगतो, तर बघा, अंशाचा छेद आणि छेदाचा अंश केल्यास घातांकाचे चिन्ह बदलावे. काय, अंशाचा छेद आणि छेदाचा अंश केल्यास घातांकाचे काय करायला पाहिजे, तर चिन्ह बदलायला पाहिजे. तर मग बघा, आता पहिलं उदाहरण घेऊ आपण. पहिल्या उदाहरणामध्ये काय दिलेले तुम्हाला, 5चा वजा तिसरा घात. 5चा कितवा घात दिलाय, 5चा वजा तिसरा घात. अंशाचा छेद आणि छेदाचा अंश, म्हणजे याच्या छेदात कोणीच नाही म्हणल्यावर कोण असणार आहे, 1 असणार आहे. म्हणजे तुम्ही याचा अंशाचा छेद आणि छेदाचा अंश जर केला तर हा होईल 1 छेदामध्ये 5 आणि घातांकाचं जे चिन्ह आहे ते इकडं वजा होतं, ते इकडं अधिक होईल. म्हणजे उत्तर काय येईल तुमचं, 1/5चा तिसरा घात. 1/5चा तिसरा घात. आता उदाहरण क्रमांक 2 बघू. उदाहरण क्रमांक 2 बघू. उदाहरण क्रमांक 2 मध्ये काय सांगितलंय बघा तुम्हाला. उदाहरण क्रमांक 2 मध्ये सांगितले, कंसामध्ये 4/7चा वजा दुसरा घात. आता याचा अंशाचा छेद आणि छेदाचा अंश जर केला, म्हणजे 7 जातील अंशात आणि 4 येतील छेदात, तर याचा होईल दुसरा घात. कितवा घात होईल, तर दुसरा घात होईल. याचं वजाचं चिन्ह ऑटोमॅटिकली कॅन्सल होऊन जाईल. लक्षात ठेवा. आता नियम क्रमांक 3, सॉरी उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा. आपण बघू आता नियम क्रमांक 6. नियम क्रमांक 6. तर नियम क्रमांक 6 काय सांगतोय, तर कंसाचा गुणाकार किंवा भागाकार असेल तर घातांकातील कंसातील प्रत्येक पदाला द्यावा. घातांक काय करायला पाहिजे म्हणे, प्रत्येक पदाला द्यायला पाहिजे. म्हणजे कंसाचा गुणाकार किंवा भागाकार असेल तर घातांक कंसातील प्रत्येक संख्येला द्यायला पाहिजे. बरोबर. तर मग इथं उदाहरण दिलेले तुम्हाला. उदाहरण क्रमांक 1, 2 गुणिला 7 चा चौथा घात. 2 गुणिला 7 चा चौथा घात. पण कंसाच्या बाहेर काय दिले तुम्हाला, घातांक दिलाय, म्हणून ते घातांक जो आहे तो दोघ संख्यांना पण लागू असेल. म्हणजेच 7 2चा पण चौथा घात आणि 7चा पण चौथा घात. आता तुम्ही यांचा घातांक काढून याला सॉल्व्ह करू शकतात. बघा, उदाहरण क्रमांक 2 पण त्याचप्रमाणे आहे. कंसाला 5वा घात दिले ना, म्हणून 10चा पण 5वा घात आणि गुणिले 6चा पण 5वा घात. बघा, इथं जर दोघांच्या मध्ये भागाकाराचं चिन्ह आहे असं समजून चला, तर याला पण तोच नियम लागू होतो. म्हणजे 5चा कितवा, 5चा तिसरा घात भागिले 2चा तिसरा घात. या पद्धतीने याचं सोल्युशन होईल. इथे लक्षात ठेवायचं आहे. बघा, पुढचा नियम आहे आता. आता एक गोष्ट इथं आवर्जून लक्षात ठेवा, हा नियम जो आहे बेरीज वजाबाकीला लागू पडत नाही. म्हणजे कंसामध्ये 3 अधिक 4 आणि बाहेर जर कंसाचा घात दिलेला असेल तर याला तुम्ही 3चा चौथा घात आणि 3चा दुसरा घात आणि 4चा दुसरा घात या पद्धतीने लिहू शकत नाही. तर याला जर सॉल्व्ह करायचे तर तुम्हाला पहिले
4 आणि 3 7 करावं लागेल आणि 7चा दुसरा घात या पद्धतीने याला सॉल्व्ह केलं जातं. हे इथं लक्षात ठेवायचं आहे. घातांकाचे इथं 6चे 6 नियम संपलेले आहेत. आता पाहिजेत आपल्या घातांकावरचे काही टाईप काही उदाहरणं. बरोबर? काही टाईप काही उदाहरणं. आता मी इथं ऑलरेडीच हे उदाहरण तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेलं दिसतंय. बरोबर? पण तरी पण मी तुम्हाला समजून सांगतोय. बरोबर इथं काय तुम्हाला x ची किंमत विचारली. काय विचारली? x बरोबर किती? या प्रश्नामध्ये विचारलंय. इथपर्यंत आपला प्रश्न आहे असं समजून चला. ही x ची किंमत 8 येणार आहे. पण कशी आली 8? तर बघा. इथं पाया कसा आहे? सारखा आहे. म्हणून एकच वेळेस लिहिला. बरोबर? पाया समान असेल तर आपण एकच वेळेस लिहितो आणि दोघांच्या मध्ये चिन्ह कोणतं आहे रे? तर भागाकाराचं चिन्ह आहे म्हणजे घातांकाची काय होणार? वजाबाकी होणार. म्हणजे 2 वजा 10. 2 वजा किती? 10. म्हणजेच उत्तर येतंय 5चा 5चा वजा 8वा घात. 5चा कितवा? वजा 8वा घात. परंतु इकडं 5 कसे होते? अंशामध्ये होते आणि इकडे गेल्यावर छेदात गेले. त्यामुळे हे वजा चिन्ह निघून जाईल. फक्त x बरोबर काय राहील मग? तर x बरोबर राहील 8. बरोबर आहे. कारण इकडं हा अंशात होता आणि इकडे छेदात गेला. त्याच्यामुळे त्याचं चिन्ह काय बदललेलं आहे. चिन्ह विरुद्ध झालेलं आहे. ते इथं लक्षात ठेवायचं आहे. चला मग पुढचा नियम बघू. आता पुढचं उदाहरण सॉल्व्ह करू आपण. तर पुढचं उदाहरण पण त्याच पद्धतीचं आहे. तर बघा पाया समान आहे. एकच वेळेस लिहायचा आणि भागाकाराचं चिन्ह आहे म्हणून घातांकाची वजाबाकी करायची. म्हणजे 4 वजा 11. तर बरोबर उत्तर येणार आहे तुमचं. किती येणार आहे उत्तर? तर बरोबर उत्तर येणार आहे -7. 3 चा कितवा? -7 घात. आणि इकडे बघा हा इकडे अंशात होता 3 आणि इकडे छेदामध्ये गेलाय म्हणून काय होऊन जाईल आता याचं वजाचं चिन्ह निघून जाईल म्हणजे x बरोबर येतील 7. x बरोबर किती येतील? तर 7. आता उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 तुम्ही सोडून बघा. तोपर्यंत आपण पुढचा टाईप घेऊ. पुढचा टाईप आहे बघा. टाईप क्रमांक 2. बरोबर? हा अतिशय IMP टाईप आहे. कारण बार-बार परीक्षा या टाईपवरती तुम्हाला आतापर्यंत प्रश्न विचारत आलेली आहे. त्यामुळे एक्झाम कुठलीही असो, परीक्षा कुठलीही असो, त्यामध्ये हा प्रश्न 100% असणारच असणार. आतापर्यंतच्या परीक्षा प्रश्नपत्रिका चाळून तुम्ही चेक करू शकता. बघा, दशांश चिन्हाच्या उजवीकडे किती संख्या आहे? अंक आहेत. तर मोजून घेऊ. 1, 2, 3, 4 आणि 5. किती अंक आहेत? 5 अंक आहेत. बरोबरचं चिन्ह जशाला तसं लिहून घ्या. अंक लिहून घेतले मी फक्त. आणि इकडं दशांश चिन्हाच्या उजवीकडे किती अंक आहेत? तर एकच अंक आहे. म्हणून इकडे काय लिहिला? 1 लिहिला आणि यांची दोघांची करायची वजाबाकी. यांची दोघांची काय करायची? वजाबाकी करायची. यांची दोघांची केली वजाबाकी. तर यांची दोघांची वजाबाकी केल्यानंतर उत्तर मिळतंय आपल्याला किती? तर 4. किती उत्तर मिळतं? 4 उत्तर मिळतंय. पण बघा इकडं दशांश नंतर किती संख्या शिल्लक राहिल्या तरी पण समान झाल्यानंतर 4 राहिल्या म्हणून याला चिन्ह द्यायचं वजा. म्हणून हा m बरोबर किती आला? तर -4 आला. किती आला? m बरोबर -4 आलेला आहे. हे जर व्यवस्थित कळलं असेल तर पुढचा प्रश्न आपण सोडवून घेऊ. पुढच्या प्रश्नामध्ये पण तेच. काय करायचं? दशांश चिन्हाच्या उजवीकडे किती अंक आहेत मोजायचे. दशांश चिन्हाच्या उजवीकडे 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. किती अंक आहेत टोटल? 7 अंक आहेत. बरोबरच्या दुसऱ्या बाजूला जायचं, तिथं पण मोजायचं. बघा इथं किती आहे? इथं एकच अंक आहे. म्हणून इथं 1 घ्यायचा आणि यांची दोघांची करायची वजाबाकी. यांची दोघांची वजाबाकी आली 6. आणि बघा तरी पण इकडं किती चिन्ह शिल्लक संख्या शिल्लक राहू लागल्या 6. दशांश चिन्हाच्या उजव्या साईडला आहे म्हणून मायनस चिन्ह देऊन टाकायचं. समजलं असेल व्यवस्थित. उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 तुम्ही सॉल्व्ह करा. तोपर्यंत आपण पुढचा टाईप बघू. पुढचा टाईप आहे टाईप क्रमांक 3. बरोबर आहे. पुढचा टाईप आहे टाईप क्रमांक 3. तर इथं आपल्याला विचारतंय थोडस व्यवस्थित करून घ्यायला x बरोबर किती असं पाहिजे. हे काय पाहिजे? x बरोबर प्रश्नचिन्ह. x बरोबर प्रश्नचिन्ह म्हणजे तुम्हाला x ची किंमत इथं ते विचारत आहे. बरोबर आहे. मग आता 7x बरोबर 343 चा दुसरा घात. तर x बरोबर किती? अशा पद्धतीचा हा आपला प्रश्न तयार होईल. आता प्रश्न तुम्हाला तयार झाला तर मग आपण काय करणार? 7
चा एक्सवा घात बरोबर हा जो आहे 7चा कितवा घात आहे तर हा 7चा तिसरा घात आहे. 7चा तिसरा घात आणि त्याच्या कंसाचा जो सुरुवातीला होता त्याला दुसरा घात देऊन टाकला. मग आता 7चा एक्सवा घात बरोबर घाताचा घात घातांकाचा गुणाकार पाया जशाला तसा. मग दोघांचा गुणाकार किती झाला 6 बरोबर. आता पाया समान झाला म्हणून पाया कॅन्सल करून टाका. पाया समान झाला पाया पाया कॅन्सल झाला. एक्स बरोबर किती आले मग तर 6. एक्स ची किंमत किती आली तर एक्स ची किंमत तुम्हाला मिळालेली आहे तिथे 6. समजला असेल प्रश्न व्यवस्थित. तर आपल्याला उदाहरण क्रमांक 2 2चा एक्सवा घात बरोबर 32चा तिसरा घात तर एक्स बरोबर किती तर एक्स बरोबर किती या पद्धतीने या प्रश्नाचा अर्थ होईल. तर मग बघा 2चा एक्सवा घात बरोबर आणि 32 किती 32 म्हणल्यानंतर होत असतो 2चा 5वा घात. जर 2 ला 5 वेळेस गुणाकारात लिहिलं तर आपल्याला मिळतात 32 आणि घाताचा घात म्हणजे काय होणार आहे तर गुणाकार होणार आहे. म्हणजे 2x बरोबर 2चा 15वा घात बरोबर. आता इथं काय झालंय तुमचं तर पाया समान आहे मग पाया कॅन्सल होऊन जाईल म्हणजे हे दोन कॅन्सल होतील आणि x बरोबर किती राहतील तर x बरोबर राहतील 15 म्हणून x ची किंमत किती आली 15 आली. आता घातांकाचे टाईप आपले इथंच संपलेले आहेत. आता उद्या आपण वर्ग आणि वर्गमूळ पाहणार आहोत. जर चॅनलवर नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.